हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज भरपूर दिवस झाल्यात मी ब्लॉग काढलाच नाही तर विचार केला आज काढावा. सो आज आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला लग्नाची. आय थिंक साखरपुड्याच्या नंतरचा हा फर्स्ट ब्लॉग आहे वाटतं. त्याच्यानंतर काय मी ब्लॉग काढलाच नाही, मला माहिती आहे की नाही, काय बघितलं नाही मी. सो आज जाऊया, बघूया कसं काय. आता काल मी आली भिवंडीवरून, म्हणजे जे काय आहे शॉपिंग बघून आली, पण एवढं काय खास मला काय वाटलं नाही, जसं मला ब्राईडला पाहिजे तसं. तर उद्या जाणार आहे मुंबईला, पण आज जाणार आहे कल्याण आणि उल्हासनगरला. तर तिथे पण एकदा बघून येते कसं काय कसं नाही, व्यवस्थित आहे. जे असेल ते घेईल, जे नसेल तर मग ते गिफ्ट ठेवेल, मी बघेल नंतर. सो आता ब्लॉग पूर्णपणे बघा आणि कसं वाटलं एक नक्की सांगा. आणि आज आमची शेडसुद्धा आहेत या ब्लॉगमध्ये. तर स्टार्टिंग मी इंट्रो केलेला आहे. सो ब्लॉग पूर्णपणे बघा आणि कसं वाटलं हे नक्कीच सांगा आणि कंटिन्यू राहा माझ्यासोबत. सो गाय शेट माणूस आलेले आहेत फायनली, भरपूर दिवसानंतर भेटायला. वेलकम टू माय व्लॉग गाईज. भेटायला नाही आलेले, कुठं चाललो आपण चाललो कल्याणला, आम्हाला जायचं म्हणून आलेले शॉपिंगला. कामासाठी आलेले आहेत, असे भेटायला नाही येत आता ते. सध्या काम करते, पैसा कमवते, भरपूर काम आहेत. रोज रोज येऊन फिरायला आता वेळ राहिला नाही. रोज येऊन फिरायला वेळ राहिला नाही काहीच आता जास्त. आता भरपूर काम आहेत आपल्याला, तर तेच कामासाठी आज रविवार भेटला. रविवार संडे होता आज, तरी पण घरातली कामं असतात ती करायला लागतात बाबा, काय करणार. सो गाईज आता आपण डायरेक्ट जिथं जायचं आहे तिथं पोहोचल्यावरती मी ब्लॉग चालू करते, कारण तुम्हाला माहितीच आहे मला चक्कर येते गाडीमध्ये, म्हणून मी जास्त फोन बघत नाही. आणि रस्त्यात थोडा नाश्ता करू, तेव्हा पण दाखवेल. तो गाईज चला. कारण की मला भूक लागली, मी जेवलो नाही. जेवून नाही आले मग 3 तास केला काय? पाणी मारत होतो ना घराला. 3 तास नाही, 5 तास. गाईज एवढे बेकार टाइमपास माणूस आहे ना, एकदम बेकार टाइमपास माणूस आहे, बोलून फायदा नाहीये. जाऊ दे, चला आपण बघूया पुढे. आपण हल्दीला नाचणार आहे. मला व्हिडिओ कॉल करणार का तुम्ही? तुझे पता है ना तेरे पास गूगल जेमिनी है? गाईज भरपूर ट्रॉफिक लागलेली आहे. काय करणार, कल्याणला चाललोय, ट्रॅफिक लागणारच आहे. भरपूर ट्रॉफिक लागलेली आहे गाईज, भरपूर. बघूया आता ट्रॉफिक भिवंडीची कधी संपेल काय वाटतं तुम्हाला? कधीच नाही. डायरेक्ट इन्सर्ट कधीच नाही. बघू शकतात गाईज, आम्ही आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता मी बाहेर उतरते, त्याच्यानंतर बघूया कुठं जायचं. जास्त आतमध्ये नका लावू. सो गाईज आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. इथे बॅनर बघू शकतात त्यांचे. तर आता बघूया, हे पार्किंग करून आले होते, आम्ही जाऊ आतमध्ये आणि बघूया कसं काय आउटफिट आहेत, कसे काय ते. तर आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत गाईस, आणि आता आम्ही चाललो 6th फ्लोअरवर. ड्रेसेस वगैरे बघू आणि तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग. स्टे ट्यून्ड. लय गाऊन दिसतोय मागं. आणि आता ताई येत आहेत, ताई आल्यावरती आपण बघूया. हे बघू शकतात बॅनर, इथे त्यांचा नंबर पण आहे आणि इकडे सगळं काय त्यांची ID अँड ऑल सगळं काय आहे इकडे बघू शकतात. फ्लॅट घेऊन म्हणजे बंगला सोडून फ्लॅटमध्ये नाही राहायचं, पण असं एक असं म्हणजे प्रॉपर्टी म्हणून घ्यायचं असं. अच्छा, धनू प्रॉपर्टीचा विचार करते गाईस सध्या. बघू शकतात कशी बघते. भरपूर गाईस कंटाळा आलेला आहे. फटाफट बघूया आणि मग मार्केटला जायचं आहे, तिथे शॉपिंग करायची आहे. हे जेवले पण आहे, अजून मला नाश्ता पण करायचा आहे, आणि त्यानंतर अजून काय गोष्टी तुम्हाला दाखवेल पुढे ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. आवडला का तुला? मस्त आहे. हा पण मस्त आहे पिंकवाला. पिंकवाला पण चांगला आहे. आणि प्री वेडिंग प्रॉपर करणार आहे ना मी. ये हाय. तर गाईस आता धनू लावून बघते.
घागरा नाही आहे, गाऊन ॲक्च्युली. आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे ना, छान आहे ना. मस्त आहे. आपण एक बरं आपण स्टिच केलेलं. हा मस्त आहे. हा पण खूप छान आहे. हा पण एक आहे. हा पण खूप सुंदर आहे. मस्त आहे ना. हा पिकॉक कलर आहे ना. पिकॉक कलर आहे, मस्त. घेर पण भरपूर आहे याचा. खूप सुंदर सुंदर असे गाऊन आहेत. कस्टमर्स पण आलेले आहेत. तनु पण कस्टमर आहे बघा आमची. काय दाखवतायत, दाखव तुम्ही. चालेल. तुम्ही दाखवत राहा. सगळे गाऊन्सला बॉक्स येतील हम्म. आणि बॅक साईडला क्रिस क्रॉस आणि हा फ्लेअर सगळ्यांना सेम येतो. बाकी शोल्डर पॅटर्न आणि कलर चेंज होतात. ही फ्लेअर पॅटर्नची सगळे गाऊन्सला सेम करते. गाईज खूप मोठी ट्रेल आहे. गाईज खूप मोठा असं गाऊन आहे आणि भरपूर मोठा ट्रेल आहे. हे सगळे कस्टमर्स पण आले आहेत. आवडला? तो मस्त आहे. तुम्हाला आहे ना, तो छान आहे. तुला जो आवडेल तो घे. धनु खूप एक्सायटेड आहे रेड बनायला. हा रेड कलर मध्ये आहे गाऊन, बघू शकता. जो आपल्या बॅनरवर पीक आहे ना तो नाईस. सेम तशीच फुल तोच आहे. ट्रेल गाईज बघू शकतात, खूप मोठा ट्रेल आहे त्याचा. रेडमध्ये अजून 3 पॅटर्न आहे आपल्याकडे. हा ॲक्च्युली बॅक साईड धनु तुमचा प्रत्येक फोटोग्राफरनुसार कलर चेंज होतो. खूप सुंदर अशा गाऊन आहेत. असं आहे. धनु मध्ये वेगळा दिसतो तो. प्रत्येक फोटोग्राफर नाही गाऊनच घेतोय फार गाऊनच फक्त. घेतात ते. डोंट वरी गाईज. हा आपण गाऊन बघू शकता. मस्त आहे. धनु बोलली मस्त आहे, तर मस्त आहे. हा हा वाला आहे. कॉफी ग्राउंड आहे ना तो आता. गाईज श्री ड्रेसेस ऑन रेंट कल्याण यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत धनुला गाऊन बघायला प्री वेडिंगसाठी. तर मस्त कलर. सर आम्हाला खूप सुंदर सुंदर असे गाऊन दाखवत आहेत. खूप सुंदर सुंदर गाऊन आहेत, ड्रेसेस आहेत आणि काय म्हणतो मजबूत लुक येतात त्याचे. खूप सुंदर असं ड्रेसेस. मस्त आहे. याचा भरपूर घेर असेल ना. मस्त आहे. मस्त आहे. तुम्हीच पकडा, तुम्हीच दाखवा. ब्लॉगर आहेत ते. मागून लेंथ जास्त आहे काय जी? हा, मागून थोडं जास्त आहे हेवी. मस्त आहे. हा आणि तो रेडवाला होता ना आता, हा तो मस्त आहे. तुमच्या ह्याच्याने. मला ओळख नाही. एवढं काय नाही, आले तर चांगलंच आहे, असं काय नाही. आपण मस्त आहे. मस्त आहे ना. हे फिटिंग वगैरे कसं काय मग? हे फ्री साईज असतात. फ्री साईज. स्ट्रेचेबल आहे, तुम्ही कोणालाही होतात. अच्छा हा हा. हे वाले होतात. स्टेप फिटिंग होऊन मिळतील तुम्हाला. ते जे आहेत ना त्याला फिटिंग करायला लागतं. पूर्ण ट्रेल खूप मोठा आहे त्याचा. त्याला हे करून त्याचा जो घेर आहे ना त्याच्यासोबत खेळा करायचं. खूप मोठा. धावत जायला लागेल तुला. प्री वेडिंग बघा म्हणून जास्त काही बघत नाही, एकच बघते. नाही खूप मस्त आहे आणि एकदम म्हणजे फिटिंग पण चांगली आहे. हम्म.
प्रॉपर फिटिंग आहे, मस्त आहे ना. मस्त आहे. गेअर पण खूप मोठा आहे खालून. मॉडेल शूट होतो का इथे? होतो ना. करू आपण एकदा आधी. मस्त आहे ना. मस्त आहे. मी इकडेच बसते. इथूनच बघ. मस्त मस्त ब्लेझर आहे तिथे. प्रॉपर फिटिंग मला 40च नंबर. तुम्हाला अशाच यावं लागेल लग्नाला पण. फिटिंग एकदम प्रॉपर आहे. एकदम प्रॉपर आहे जी फिटिंग. छान आहे. गाईस कसा दिसतो मी? छान दिसतात. काय ना असं वाटतं कॉलेजला जाऊ. आम्हाला कॉलेजला होतं. मस्त एकदम. रेट 38 आहे. रेट 38 त्यांना येऊन जाईल. ती बघते बघ कशी. बघ Fitting perfect आहे मला. दुदू अच्छा दिख रहे हो. इथे शूट चालू झाला, मॉडेल शूट इथे चालू झालेला आहे त्यांचा. ते बघ शायनिंग मारतात, मस्त शायनिंग. मस्त चांगलं आहे वाटतं. मस्त आहे. आता माझ्या गाऊनवरती तो जाईल, कसा आहे कसं नाही, कसं गाऊन घेते. बघा हा पण भारी वाटेल, नेव्ही ब्ल्यू. व्हेरी नाईस. हे ट्रिपल आहेत वाटतं. अरे मस्त वाटत. ते किती खुश झालं. येत नव्हते ते, काय चाललंय कुठे चाललंय घेऊन. आता त्यांना कपडे भेटले, खुश झाले. इथूनच घ्यायचं का नंतर लग्नानंतर? मग कोणाचं फंक्शन असलं मस्त वाटतं ना. घरातला फोन करायचा, आम्ही येतो. हा दुसऱ्या दिवशी येऊन जायचं. घ्या, हा पण घालून बघा, छान आहे बघा. मस्त मस्त आहे त्यांचे पण कलेक्शन इकडे. जॅकेट चालतील तुला? मोदी जॅकेट चालेल का? बरेच डिझाईनचं बघू, दाखवा, चालेल त्यांना. एखाद दाखवा फक्त. शेड खुश झालेले आहेत. ओहो 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 दुदू, ओहो व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओहो बस 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 बस. फाटेल, चटके मारू नका. जरा मागे जा ना प्लीज, मागे जा, मागे जा, मागे जा. व्हेरी नाईस. ओहो हे किती ब्लाउज करतात छोट्या पोरासारखं. छोटूसा छोटूसा ग. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पूर्ण फिटिंगच माझ्याच राहायची. हा मग ते तुमचं सांगितलं ना. व्हेरी नाईस, मस्त. मागून बघा, मागून दाखवा. मस्त 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 कलेक्शन आलेलं आहे मोदी जॅकेटचं. तर आता आपण हा वाला एकदा बघा, हा वाला घालू. Blue? हा एकदम, हा बघा, हा की हा? काही चालेल बघा ना. साडी जर घातली ना मी तर हे घालू शकतात त्याच्यावर. साडीवर नंतर लेहंग्यावर ट्रेडिशनल. हा लेहंग्यावर छान दिसत. त्याच्यावर पण होऊन जाईल. स्मार्ट सगळे चांगले दिसतात. हा तेच ना. फिटिंग होऊन करावी लागेल त्याला. नाही फिटिंग नाही लागणार. फुल हँडचं टी शर्ट असं ना फिटिंग नाही लागणार. आता आपण ब्लेझर आणि तेही समजलं. तर हे बघा घालून, हे परत एक कलेक्शन आलेलं आहे, बघू शकता. ब्लॅकमध्ये आहे ब्लेझर. नाही. साईज कुठपर्यंत आहे याची? जास्त आहे का? 42 पर्यंत येईल. 38, 40. तुमच्यापेक्षा थोडी अजून तब्येत असली तर होईल का? हा यायला पाहिजे. साईज सांगून देणार फक्त, मग बघूया. मस्त, हा पण मस्त वाटतोय. Black आहे ना? आणि क्वालिटी सगळ्यांची ते प्रीमियम क्वालिटी. चांगली मस्त आहे, क्वालिटी चांगली आहे, लगेच समजतं ना. छान आहे, कसं आहे? छान आहे. चाल, नाव सांग बाळा, नाव सांग. सो गाईज आम्ही आता तिकडून निघलेलो आहे आणि भरपूर कलेक्शन आहे. तुम्ही बघितलं असाल, खूप छान छान कलेक्शन आहे. सो आता मी बघितलेले आहेत.
त्यांचं सगळं काय डिसाईड आम्ही केलेलं आहे, कसं करायचं कसं नाही करायचं. आता पूर्ण गेम आमच्या कॅमेऱ्यावरती आहे, आमच्या व्हिडिओग्राफरवरती आहे, जो आमचा कसा करेल कसा नाही. तर आता बघूया तुम्हाला काय आवडलं का हो. मस्त तिथे collection. ते एवढी शायनिंग मारत होते ना ब्लेझर घालून. ओ माय गॉड खरंच. अरे ब्लेझर पण खूप भारी भारी होते बापरे, त्यांच्याकडे. खूप छान आहेत याच्यामध्ये. खूप सुंदरी की बोंदरी दिसत होते, एवढे छान दिसत होते ना. नाही चांगले होते आणि मॅम आणि सर पण खूपच हंबल होते आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं त्यांनी आम्हाला. आणि खूप चांगले चांगले गाऊन आहेत आणि बजेटमध्ये पण आहेत. येस, तर तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता. बघू शकतात. आता आम्ही जे त्यांच्या गाऊन्स वरती शूट करू तिथे आम्ही कोलॅबरेशन देऊच त्यांना. सो तिथे जाऊन तुम्ही चेकअप करा आणि बघा कसे आहात गाऊन. व्हेरी नाईस, एकदम छान छान आहे. आणि मी रेडवाला घातलेला तर मला असं वाटत इथंच कुठेतरी शूट करून घ्यावं आपलं फटाफट. मस्त वाटत, एकदम मस्त मस्त आहे. सो बघत राहा. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय? आता उल्हासनगरला आता आम्ही जायचंय. चाललो उल्हासनगरला. जरा शॉपिंग करायची आहे. येस, तर आम्ही चाललोय आता उल्हासनगरला. ट्रॉफिक एवढी बेकार नजरेसमोर दिसते इथून. काय करायचं? ट्रॉफिक नाही येते, सिग्नल आहे का? सिग्नल आहे. येस. सो आता बघू, उल्हासनगरला जाऊ, घागरे बघू, साडी बघून घेऊ, त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. गाईज आम्ही तिथे गाऊन बघत होतो अँड फ्रंट मध्ये 2 पोरी आल्या होत्या, म्हणजे त्यांना पण गाऊन हवे होते तिकडे. तर बापरे, त्यांनी मला बघून एवढा गोंगाट भरला. इथे धनु देते, धनु देते, इथे धनु देते, जय दादा. मी एवढी घाबरली की बापरे मला कसं ओळखतात. तर तेव्हा आम्ही ब्लॉग बघतो तुझी, म्हणजे असं एवढं बरं वाटलं असं बोलले ते. असंच प्रेम देत राहा गाईज. आम्हाला असं वाटतं का आमच्याच घरातले बघतात, पण भरपूर जण असे आहेत की जे आम्ही ओळखत नाही ते सुद्धाही बघतात आमच्या ब्लॉग. तर तिथे किती गोंगाट झाला. चिंगम चिंगम चिंगम. नाही काही खूप सारे फॅन्स भेटायला लागले सध्या. जाम फेमसच झाले धनुची. धनु आमची मग तुम्ही नाही का? नाही आपण फेमस नाही, आपल्याला आधीपासून लोक लागतात. अगं बाई ग, लगेच स्वतःची लाल. आता कालच माझा अकाउंट म्हणजे माझा डॅशबोर्ड 10.3 मिलियन झालेला आहे आणि आज बघितलं तर 10.8 मिलियन होता. व्हेरी नाईस. एवढी खुश आहे ना मी, भरपूर खुश आहे. आणि आता बघू. आणि माझे 2-3 व्हिडिओ मिलियन्स वर गेलेले आहेत, पहिल्याचे पण आणि आता सुद्धा. एकदम नॉर्मल मी एडिटिंग केली होती तर ती व्हायरल गेलेली. एकदम मला खूप भारी वाटायला लागलंय. सो बघू आता आपण पुढचं काय कसं काय करायचं. आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करते मी. हेच सांगण्यासाठी परत मी ब्लॉग चालू केलं होतं की तिथे आम्हाला फॅन्स पण भेटलेले आमचे. तर त्यांनी कॅप्चर केलंय का नाही, तुम्ही केलंय का नाही? नाही मला ते तर कधी करणारच नाही, ते तर मला माहितीच होतं करणार नाही. आता बघू, चला फटाफट जाऊया, ब्लॉग कंटिन्यू करूया. येस, फायनली आम्ही आलेलो आहोत. कुठे गेलं? KFC. येस, KFC मध्ये आलेलो आहोत आम्ही. आता रुमाल पाडलं. सो आता आम्ही जाऊ आतमध्ये, मग तुम्हाला आम्ही दाखवते. सो गाईस आता आम्ही बसलो खायला. पूर्ण दिवस काय खाल्ला नव्हता यांनी आणि मीनी. सो आमचं आलेलं आहे बकेट. आता आम्ही खातो आणि मग नंतर भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही शॉपिंगसाठी मार्केटमध्ये आलेलो आहेत. तर अजून आम्हाला असं चांगलं दुकान भेटलेलं नाही आहे, आज दिसलेलं नाही आहे. पण आता दिसल्यावर आम्ही त्याच्यात घुसू आणि लुटू. हा रेडी ब्लेझर आहेत ना, हे विचारू जाताना. फर्स्ट ऑफ ऑल धनुला साडी आणि घागरा बघायचा आहे, तर आम्ही आधी तो बघून घेणार. त्यानंतरच माझी काही शॉपिंग असेल ती करू. आणि खूप रश आहे इथे सध्या. आज संडे आहे तर रश आहे खूप. इथे पण आहेत, इथे पण मिळणार आपल्याला, सगळं भेटणार सोनू आपल्याला. बघूया, शोधूया. थांब पहिले मार्केटमध्ये जाऊया. दुकान दिसलेलं आहे धनुला एकदम. तर धनु चितर झालेली आहे. चित्री गाईस लोकेशनवर पोहोचतोय तेव्हा दाखवतो तुम्हाला. आता आलो आम्ही मार्केटमध्ये. बघू आता अवतार वगैरे कसं झालंय आमचं. मस्त फिरवत आहे बायांची शॉपिंग.
माझीच का तुमची नाही का आमची shopping? कुठे शॉपिंग आहे अजून तर मी छान आहे मी जाम. तर माझ्या कपड्याचा चिंदी पण नाही बघितली अजून. यांनी यांच्या कपड्याचं बघितलंच नाही. आता बघू आपण पुढं काय होतं काय नाही ते. आता मी आले इथे हे कपडे आणि घागरा बघायला. तर आम्ही आता घागरा बघतो नंतर ब्लॉग कंटिन्यू साड्या पण करतो. घेतो. साड्या पण बघायच्या आणि घागरा पण चार्जिंग कमी आहे म्हणून आतमध्ये अलाउड नाही फोन, म्हणून इथेच कॅप्चर करते आणि नंतर डायरेक्ट घेतल्यानंतर दाखवतो. येस. गाईस धनवाले साड्या बघायला फोन अलाउड नाही तरी आम्ही यूज करतो इथे. आमचा व्लॉगिंग शॉपिंग चालूच आहे. साड्या घेतल्यावर दाखवतो गाईस. खूप मोठं शॉप आहे. गाईज आता गाईज आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता जेवण बिवण आमचं सगळं झालेलं आहे. हे पण घरी गेलेले आहेत आणि खूप लेट झालेलं आहे. 11:30 वाजल्यात आणि बापरे भरपूर शॉपिंग आणि भरपूर काय 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 बघितलं आम्ही. तर थोडंफार आम्हाला क्लिप्स काढायला भेटले, थोडंफार नाही भेटले. जे जे आम्ही घेतलं आहे ते तर डायरेक्ट लग्नातच भेटेल. आता ब्लॉगमध्ये दाखवलं तर मग नंतर मजा काय राहील. जशी साखरपुड्याला गेला तसंच. तर एकदम उलटीसारखा झाला त्या गाडीमध्ये. तर भरपूर आम्ही फिरलो आहे आणि खूप सारा थकलो आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि खूप शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघू ब्लॉग पुढे कसा होईल, कधी येईल. आता पुढचा ब्लॉग कधी येईल आय डोंट नो. जेव्हा येईल तेव्हा बघत राहा. असं सपोर्ट करत राहा. आता चला बाय बाय.